नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू, काय करते तू? काय आलं? काय झालं? हा, काय नाही, तू चपाती लाट ना, मस्त बनेल ना चपाती. चपाती बनवते ना तू? अच्छा, बनव मग चपाती. अजून काय बनवलं भाजीला? हा, भजी बनवली. कुठली भजी बनवली? वांग्याची भाजी. हा, बनव मग चपाती, बनव मग पटकन. मस्त गोल गोलवाली चपाती बनव. हा, दुपारी काय खाल्लं होतं त्रिशू? हा, मॅगी खाल्ली होती. अरे मॅगी नको खात जाऊ नका त्रिशू. हा, मम्मीने सांगितलं होतं ना मॅगी नको खात जाऊ. त्याला काय पीठ लावलं तो आता? हा, बनव मग लाट, गोल गोल लाट ना. तू काय करते? ती बघा, ती चपातीची गडी करते ती. त्याच्यामध्ये पीठ टाकून दिलं आणि गडी करते ती. हा, बनव त्रिशू, भूक लागली ना मला, बनव ना पटकन. हा, असं गोल करते. हा, चालेल, कर मध्ये गोल कर. तू कुठं गेली होती त्रिशू काकी बरोबर? मार्केटला. आणि काय आणलं मार्केटमधून? बलून आणला. हा, बनव मग तू चपाती बनव. हा, बनव मस्त. मम्मी काय करते त्रिशू? मम्मी चपाती लाटते. ते बघा, इकडे त्रिशू चपाती लाटते आणि इकडे गायत्री एव्हा स्वामीनाथ अगरबत्ती वगैरे केली. मित्रांनो, आज चतुर्थी पण आहे. आज गायत्री काय बनवते? गायत्री जेवणाला आज पुरणपोळी. हे बघा मित्रांनो, आज गायत्री मस्त पुरणपोळी बनवते. हे बघा, हे पुरण, आई पुरण ना त्या खापरवरल्या पुऱ्या मस्त लागतात गायत्री. या तवावरल्या पुऱ्यापेक्षा ना त्या खापरवरल्या पुऱ्या मस्त लागतात. हा, पण इथं खापर कुठं ठेवणार? गॅसवरती. हा, गॅसवरती कोण गॅसवरती कोण खापर ठेवतं का गायत्री? हा, बस त्रिशू, जास्त पीठ नको घेऊ ना. ही बघ, ही परत पीठ घ्यायला येऊन गेली. जा तिथं चपाती बनव जा. गायत्री, तू खापरवरच्या बनवायच्या ना, मग ताईकडे होतं ना खापर. हा, पाणी पाहिजे तुला? हा, चल ते पाणी. ए गायत्री, हिला ग्लासमध्ये पाणी दे तर. हे बघा, इकडं मस्त पुरणपोळीचा कार्यक्रम चालू आहे इकडं. ये इकडे पुरण. काय आलं? चालू नाही होते. गायत्री, बनव पटकन, बनव. हे काय करून ठेवलं ग त्रिशू? ये घे. जा तिकडं आता. ते बघा, ती लगेच तिने मोबाईल घेऊन घेतला गायत्री. अजून काय बनवलं गायत्री? हा, रशी बनवली आहे. हा, आणि पुरणपोळी बनवली. हा, भात बनवला. अच्छा. बनवल्या आणि खीर बनवली. हा, काय? एवढं बनवलं तू आज डायरेक्ट? मग जेवणार नाही बोलवणार आपल्या सबस्क्रायबरांना? हा, बनवतो द्या. तिथं चला, तिथं ती पुरणपोळी बनवते. इथं बघा, इथं काय बनवलंय तिने. इथं खीर आहे वाटतं. अरे बापरे, हे बघा, इथं खीर बनवली आहे आणि तिथं रशी बनवून ठेवली आहे तिने. आज डायरेक्ट प्युअर व्हेज आहे काहीतरी. हा, तू काय मामी त्यांना विचारलं खीर बनवताना? अरे पण तू खीर मध्ये खोबरं नाही टाकलं ना काहीतरी? तुम्ही आणून नाही दिलं ना, ते सांगा ना. अरे मग तेव्हाच सांगायचं ना. आता पण टाकता घेऊन या. आता वरून टाकणार? नाही, वरून नाही खोबरं टाकायचं. ते शिजायला तर पाहिजे ते खोबरं. शिजाच. जाऊ दे, बनव तू पटकन. एक पुरी बनवतो. बघ, काय आलं? टाकलं तू पुरण? नाही ना काहीतरी, पहिली एक चपाती सारखं लाटून घ्यायचं. मग हा, अच्छा, बनता का? म्हणजे बनेलच ना. हा, हा, बघू काहीतरी. मी आता जर मध्ये कधी धुळ्याला गेलो ना, तिकडनं खापर पण घेऊन येईल छोटंसं. सुरतला भेटतं का काहीतरी खापर? त्या खापरवरच्याच पुऱ्या मस्त लागतात, माहिती आहे का? या तवावरच्या पुऱ्या काय या छोट्या छोट्या. मग ये बघ, किती छोटीशी बनवली काहीतरी तू. हा, हा त्रिशू, तुला पण अशी बनवायची आहे? हा,
हा थांब मग मी गोल गोल करून देतो. हा हा थांब मी तुला पुरण आणून देऊ. हा काय पाहिजे तुला? पुरण पाहिजे काय? ये पीठ पाहिजे. ये बघा ये नाही ते पीठ कुठे लावून दिलं. ते खेळायचं नसतं ना का त्रिशू. ते खेळायचं नसतं ते. हे घे. चालेल मग काहीतरी बनवतो पुरणपोळी आता जशी बनेल तशी. चांगलीच बनेल म्हणा. हे बघा ही पहिली पुरणपोळी बनवली गायत्रीने. किती वर्षानंतर बनवते गायत्री तू? 1 वर्षानंतर. मी ते आलं ना तेव्हा असं बनवली होती. हा 1 वर्ष झाला मित्रांनो पुरणपोळी खायला बनवलीच नव्हती गायत्रीने. तर आता फायनली गायत्री पुरणपोळी बनवते. गायत्री बोलली आज गुरुवार पण आहे. ते हा नाही ते त्रिशू मोबाईल पण बघायला लागले बघ लगेच तिकडे. तर ते गायत्री बोलली की आज ते डाळ भात आणि काय रोडगा ते बनवायचं होतं. पण तिला म्हटलं नको तर डाळ भात वगैरे नको पुरणपोळी बनव म्हटलं. थोड्या मोठ्या बनव ना गायत्री. हा मग जेणेकरून म्हणजे नाहीतर असे ते 4-5 खाऊन गेल मी तर. 4 आणि 5. अरे 4 आणि 5 नाही खाणार म्हणजे एकाच टायमाला 4 जरी खाऊन गेल बुवा असं. मोठी बनवते ना आता. हा चालेल बनव मोठी. तेव्हा वास येतोय गायत्री. तूप लावते ना तू? तेल लावलं तर चालतं ना गायत्री. तूपच फाटली ना. काय फाटली ना ती. किती पुरण टाकलं बघा मी त्याच्यात. किती पुरण टाकलं? फुटली ना ती सगळी. मग जास्त नको पुरण टाकू गायत्री. पुरण ना कमी भर. तेव्हा पुरण तू जास्त भरतेस ना तेव्हा म्हणून ते जाड जाड होत आहेत बघ ते. असं वाटतं की मस्त लागते ती. दूध मध्ये बनवून खायचं. नाही काहीतरी आणि आंबारच राहिला असता तर. हा गावाकडे माहिती आहे ना आखाजीन टाईमले कितला मस्त पुरणपोळी आंबाना रस पापड कितला भारी बनवतस. जाऊया काहीतरी आपण आखाजीच्या टायमाला जाऊया यार गावी. बरेच दिवस झाले आंबारस आणि पुरणपोळी खाऊन. हा नाही तर सुरतला जाणार ना मामी त्यांना बनवायला सांगू आपण. याची लागली आहे. आता मी दुसरी बघा मस्त बनवते. दुसरी बनवते. हे बघा ही दुसरी लगे बनवायला घेतली तिने आता. ही मेरी स्टाईल थी. पण तुला त्या खापरवरच्या पुऱ्या जमतात का गायत्री? दादाच्या लग्नात काय बनवली होती मी. तुम्ही बघितली होती ना. दादाच्या लग्न मग हळदीच्या दिवशी आधीच्या दिवशी नाही बनवली होती. रात्री ती बनवत होते बघा ते पाणी. ते रात्री तुम्ही बनवत होते पुरणपोळ्या बनवत होते? काय बनवत होते? मांडा बनवत होते. बापरे. सकाळी 4 वाजता उठले होते का रात्रीचे बनवत होते? रात्रीचे बनवून चालली गेली होती ना ते. आणि तू बनवत होती पुरणपोळी? मग बनवली होती ना एक. अच्छा ते बघू मग छोटासा खापर घेऊन येऊया आणि बनवूनच टाक बरं. त्याच्यामध्ये पुरण कमी टाकलं ना काहीतरी. पुरण कमी टाकलं ना त्याच्यामध्ये. ती बघ ती किती मस्त येते बघ गोल गोल येते एकदम. फक्त रशी दे असतात तिखट नको का गायत्री. कारण की मला पुरणपोळीवर रशी प्यायला लागते. ते भातापेक्षा ना रशी पिलेली मस्त लागते गायत्री. हा ना. कशी बनली बघितलं का. मग आता बघ तर किती मस्त बनवली. मग ही काय देवासाठी बनवली होती छोटीशी? हा सांगा मित्रांनो कमेंट्स करून जरा. गायत्रीने बघा पहिल्यांदा म्हणजे 1-1.5 वर्ष झालं त्याच्यानंतर पुरणपोळी बनवते. तर म्हणजे 1-1.5 वर्षानंतरच बनवते. ते पण तव्यावरची बनवते. ते खापरवरच्या काय बनवत नाही. नाही तर गावाकडे कसं त्या खापरवरच्याच पुरणपोळ्या असतात. बघितलं का. इथं चपातीसारखी मस्त बनली ना गायत्री आता. बघ चपाती कशी मोठी असते तशीच बनवली ना आता. मग अशा मोठ्या बनवायच्यात ना. चालेल मित्रांनो चला गायत्रीचा त्या पुऱ्या बनवायचं आता चालूच राहणार आहे. म्हणजे जास्त पण नाही बनवणार ती. किती बनवणार गायत्री जास्तीत जास्त? 2-2. 4. अच्छा 4. हां 6. हां चल 6 पुऱ्या बनव. म्हणजे मोजू नको बनवू. तुला जेवढ्या बनवायच्या तेवढ्या बनव. तसं काही नाही. मी 2च खाणार आहे. आणि उरली तर एखादी ऑफिसला घेऊन जाईल मी. उद्या बनवून देईन ना सकाळी. हां सकाळी हां सकाळी बनवून दे ना मग उद्या. काढून ठेवून दे. हां ठीक आहे. हां आणि उद्या बनवून द्या. ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण. हो हे बघा. हां मस्त फुलले गायत्री. चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री अजून. या सगळ्यांनी पुरणपोळी खायला मस्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.
बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.